चॅप्टर नंबर 7 कोनिक सेक्शन. त्यामधला पुढचा पॉईंट आहे हायपरबोला. तर हायपरबोला आपण कर्व पाहिलेली होती, म्हणजेच प्लेन त्या कोनला जर आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कट केला, म्हणजेच कोणत्या फॉर्ममध्ये हा कोन कट करावा लागतो. इफ अ डबल कोन इज कट बाय अ प्लेन पॅरलल टू ॲक्सिस म्हणजे ॲक्सिसला पॅरलल, वी गेट पार्ट्स ऑफ द कर्व ॲट टू एंड्स कॉल्ड हायपरबोला. अशी याची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. आणि बायफोकस डायरेक्ट्रिक्स प्रॉपर्टी म्हणजे SP/PM = E आहे. ईला काय म्हटलं तर कॉन्स्टंट रेशो, आणि SP/PM म्हणजे हा कोणता रेशो आहे, डिस्टन्स फ्रॉम फिक्स पॉईंट टू फिक्स लाईन. हा जो रेशो आहे हा काय असतो, कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट रेशोला आपण काय म्हणतो, ई म्हणजे इसेंट्रिसिटी. आणि जर ग्रेटर दॅन 1 असेल तर सेक्शन हा काय असतो, देन कोनिक सेक्शन इज हायपरबोला. तर आपल्याला पुढचा पाहायचा आहे स्टँडर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला. मग स्टँडर्ड इक्वेशन म्हणजेच आता इथे पहा आपण हायपरबोला ह्या टाईपची कर्व असते. मग त्यानंतर इथे हा जो आहे हा घेतला आपण वाय ॲक्सिस आणि हा घेतला आपण एक्स ॲक्सिस. टेक ओ इज सेंटर ऑफ ए अँड ए डॅश. म्हणजेच ओ काय आहे, ए आणि ए डॅशचा मिड पॉईंट आहे. म्हणजेच ओ पासून ए आणि ए डॅश सारख्या अंतरावर असतात. आणखी इथे आहे फोकस, यस अँड यस डॅश आर फोकाय, म्हणजेच हे सुद्धा सारख्या अंतरावर आहेत ओरिजिनपासून. त्यानंतर आपल्याला काढायचे आहे डायरेक्ट्रिक्स. मग डायरेक्ट्रिक्स ह्या त्याच्या इथे असतात पहा, अशा फॉर्ममध्ये 2 डायरेक्ट्रिक्स आहेत. तर त्यासुद्धा सारख्या अंतरावर असतात ओरिजिनपासून, म्हणजेच याला आपण डी नाव देऊया. आणि ही आहे डी डॅश आर डायरेक्ट्रिक्सेस. अशा 2 डायरेक्ट्रिक्स असतात. आणि ह्या डायरेक्ट्रिक्स डी टचिंग एक्स ॲक्सिस ॲट झेड अँड डी डॅश टचिंग ॲट झेड डॅश. मग आता पहा, हे जे पॉईंट्स आहेत यस डॅश ए डॅश हे कुठे आहेत, एक्स ॲक्सिसवर. म्हणजे यांचा वाय कोऑर्डिनेट काय असेल, 0 असेल. मग वाय कोऑर्डिनेट 0. आता थोड्या वेळ आपण काय करूया, एचचे कोऑर्डिनेट, यस हॅविंग कोऑर्डिनेट H0 अँड झेड हॅविंग कोऑर्डिनेट K0 आर पॉईंट्स ऑन एक्स ॲक्सिसचे हे पॉईंट्स आहेत, म्हणून याचा वाय कोऑर्डिनेट आपण 0 लिहिला आहे. त्यानंतर टेक ओ इज मिड पॉईंट ऑफ ए डॅश. Therefore A having coordinate A0 and A dash having coordinate -A0. हे काय मिळतात, मग याला म्हटलं तर व्हर्टायसेस. तर यासाठी फक्त 2 व्हर्टायसेस आहे. हायपरबोलामध्ये फक्त 2 व्हर्टायसेस असतात, ए आणि ए डॅश. म्हणजे हा आहे स्टँडर्ड हायपरबोला. मग याचे व्हर्टायसेस आहेत ए आणि ए डॅश. त्यानंतर पहा, ए हा एच झेडला डिवाईड करणारा पॉईंट आहे, इंटरनली डिवाईड करतो. त्यानंतर आपण जॉईन करू हा पी इज एनी पॉईंट ऑन हायपरबोला. मग अशा पद्धतीने आपण जॉईन केला. त्यानंतर परपेंडिक्युलर टाकला, ड्रॉ परपेंडिक्युलर PM. तर आता इथे पहा ही परपेंडिक्युलर लाईन आहे, ड्रॉ परपेंडिक्युलर PM टू डायरेक्ट्रिक्स डी. मग आता हे जर 2 पॉईंट आपण जॉईन केलेले असतील. त्यानंतर आणखी इथे पहा, इथे यस डॅश हा आपण फोकस आहे. इथे आपण समजा पॉईंट घेतला असेल तर इथे परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर याला काय नाव देता येईल, एम डॅश. म्हणजेच अशा पद्धतीने आपल्याला डायग्राम काढता येईल. हा पॉईंट पी आणि इथे परपेंडिक्युलर टाकला तर याला एम डॅश नाव देता येईल. PM डॅश इज परपेंडिक्युलर टू पॉईंट टू डायरेक्ट्रिक्स. आणि मग ए डिवाइड्स सेगमेंट SZ internally in the ratio. मग याचा रेशो काय असतो, 1:1 अशा फॉर्ममध्ये. मग देन बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. मग सेक्शन फॉर्म्युल्याचा वापर करून आपल्याला काय लिहिता येईल, एचे कोऑर्डिनेट काय होते, A0 होते. त्यानंतर एचचे काय आहेत, H0 आणि झेडचे आहेत K0. म्हणजेच फॉर्म्युला वापरला आपण तर A = म्हणजे एचा एक्स कोऑर्डिनेट.
इक्वल टू एम एक्स टू, एमची व्हॅल्यू ई आहे, एक्स2 म्हणजे के प्लस एन म्हणजे 1 आणि मल्टिप्लाय x1 म्हणजे एच डिवायडेड बाय ई प्लस 1. म्हणजे ज्या पद्धतीने आपण इलिप्समध्ये स्टँडर्ड इक्वेशन फॉर्म केलं होतं त्याच पद्धतीने हायपरबोलामध्ये सुद्धा करावं लागतं. आणि देअरफॉर ई के प्लस एच इक्वल टू ए मल्टिप्लाय ई प्लस 1 म्हणजेच ए ई प्लस ए, याला इक्वेशन नंबर फर्स्ट इज इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर पहा ए डॅश डिवाइड्स सेगमेंट एच झेड. आता हा जो ए डॅश आहे हा एच झेडला कसा डिवाइड करतो, बाहेरच्या बाजूने, म्हणजेच एक्सटर्नली इन द रेशो. मग याचा सुद्धा रेशो तोच आहे, 1:1. देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. मग आता ए डॅशचे कोऑर्डिनेट काय होते, -a0, म्हणजेच एक्स कोऑर्डिनेट कम्पेअर केला तर -a इक्वल टू, आता इथे एमची व्हॅल्यू ई आहे, x2 म्हणजे के आहे आणि मायनस एन आहे 1 आणि x1 म्हणजे एच आहे, मल्टिप्लाय एच डिवायडेड बाय ई मायनस 1. आणि देअरफॉर ई के मायनस एच इक्वल टू -a मल्टिप्लाय ई मायनस 1 म्हणजेच -ae मायनस मायनस प्लस ए, याला इक्वेशन नंबर सेकंड. सॉल्विंग इक्वेशन्स 1 and 2. आता दोन्ही इक्वेशन सॉल्व केले. सॉल्विंग इक्वेशन 1 and 2. तर पहिलं इक्वेशन काय होतं, ई के प्लस एच इक्वल टू ए प्लस ए, आणि सेकंड होतं ई के मायनस एच इक्वल टू मायनस ए प्लस ए. सेकंड इक्वेशन ई के मायनस एच इक्वल टू मायनस ए प्लस ए हे होतं. आता या ठिकाणी ॲडिशन जर केलं तर काय मिळेल, ॲडिशन केलं तर एच कॅन्सल झाला, ए कॅन्सल झाला, म्हणजे किती मिळतं, 2e के इक्वल टू 2a मिळेल, ए कॅन्सल झालं. आणि देअरफॉर केची व्हॅल्यू येते a/e. देअरफॉर के इक्वल टू a/e. आणि नंतर जर सबट्रॅक्शन केलं तर इथे मायनस होईल, इथे प्लस होईल, इथे प्लस आणि इथे मायनस. मग कॅन्सल काय झालं, ई के कॅन्सल झाला, ए कॅन्सल झाला आणि मग एच प्लस एच किती आलं, 2h इक्वल टू मिळतं 2ae. देअरफॉर एचची व्हॅल्यू काय आली, मग ए आली. जर ॲडिशन केलं तर ही स्टेप येते, ॲडिशन केलं तर ही स्टेप येईल आणि सबट्रॅक्शन केलं तर ही स्टेप येईल. ओके. त्यानंतर देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ फोकाय आर एस इन ब्रॅकेट काय होते, H0. मग एच म्हणजेच काय आलं, AE0 अँड एस डॅश हॅविंग कोऑर्डिनेट -AE0. असे दोन फोकस मिळाले. आणि झेडचे कोऑर्डिनेट काय मिळतात, अँड झेड हॅविंग कोऑर्डिनेट किंवा इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स डी. मग आता या ठिकाणी पहा, झेडचे कोऑर्डिनेट काय मिळाले, झेड हॅविंग कोऑर्डिनेट a/e0 आणि झेड डॅशचे कोऑर्डिनेट -a/e0, म्हणजेच x इक्वल टू a/e. हे डीचं इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स डी इज x इक्वल टू a/e. आणि डी डॅशचं इक्वेशन अँड डी डॅश इज x इक्वल टू -a/e. म्हणजेच कोणतं, x मायनस a/e इक्वल टू 0 आणि डी डॅशचं काय येतं, x प्लस a/e इक्वल टू 0. असे आपल्याला डायरेक्ट्रिकचे इक्वेशन मिळतात. त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे स्टँडर्ड इक्वेशन. मग रेशो माहिती आहे आपल्याला, SP/PM इक्वल टू ई. आहे. देअरफॉर SP इक्वल टू ई मल्टिप्लाय PM. देअरफॉर डिस्टन्स SP बाय युजिंग डिस्टन्स फॉर्म्युला, एचचे कोऑर्डिनेट AE0, पीचे आहेत XY. देअरफॉर इथे मिळेल x मायनस AE ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर. पुन्हा पहा, एचचे कोऑर्डिनेट AE0 आहेत, पीचे आहेत x इंटू y, P इन ब्रॅकेट XY बी एनी पॉईंट टू हायपरबोला.
हायपरबोलावर हा पॉईंट आहे, पीचे कॉर्डिनेट एक्स वाय आहेत, एचचे आहेत ए 0 म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला वापरला तर एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस 0 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ई मल्टिप्लाय पी एम. आता डिस्टन्स पी एम म्हणजे डिस्टन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे पॉईंटपासून लाईनपर्यंत. जर पी जर असेल x1 y1 आणि लाईन असेल ax प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 तर त्याचं डिस्टन्स काय येतं पॉईंटपासून लाईनपर्यंत मॉड ऑफ ax1 प्लस बी वाय 1 प्लस सी डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. म्हणजेच इथे काय येईल आता मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन ई डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्सचा कोइफिशियंट 1 आहे म्हणजे किती येईल 1 स्क्वेअर येईल. दॅट इज इक्वल टू ई मल्टिप्लाय मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन ई म्हणजेच इक्वल टू किती आलं एक्स मायनस ए आलेला आहे. आणि इन हायपरबोला तर हायपरबोलामध्ये कंडिशन काय आहे ईची व्हॅल्यू काय आहे ग्रेटर दॅन 1 इन हायपरबोला. नंतर स्टेप लिहूया. तर इथे काय करूया आपण स्क्वेअर करू दोन्ही साईडचा स्क्वेअरिंग वी गेट. दोन्ही साईडचा स्क्वेअर केला तर स्टेप येईल एक्स मायनस ए ई ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू मॉड ऑफ एक्स मायनस ए ब्रॅकेट स्क्वेअर ही स्टेप येईल. त्यानंतर पुढचे स्टेप काय याचा स्क्वेअर केला तर एक्स स्क्वेअर मायनस 2 एक्स प्लस ए स्क्वेअर ई स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स मायनस एचा स्क्वेअर केला तर ई स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस 2 एक्स प्लस ए स्क्वेअर. त्यानंतर आता पहा इथपर्यंत इलिप्समध्ये सुद्धा सेम होतं तर रेशोवर डिपेंड आहे. रेशो याच्यामध्ये कसं आहे ई इज ग्रेटर दॅन 1 इथे लिहिते मी साईडला ई इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे ग्रेटर नंबर आहे ई जर ग्रेटर असेल तर याचा स्क्वेअरसुद्धा काय असेल ग्रेटर दॅन 1 असेल. आणि मग हा जर ग्रेटर असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली जाते म्हणजेच ई स्क्वेअर मायनस 1 ही व्हॅल्यू काय होईल ग्रेटर दॅन 0 होईल. म्हणजेच आता अशी ॲडजस्टमेंट करायची आहे ई स्क्वेअर मायनस 1 आलं पाहिजे. मग त्यासाठी हा एक्स स्क्वेअर आपल्याला इकडे घ्यावा लागेल. मग एक्स स्क्वेअर आपण पुढे घेतला तर आपण असं लिहूया ई स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजे ही टर्म आपण इथेच ठेवली. एक्स स्क्वेअर पुढे घेतला तर मायनस एक्स स्क्वेअर झालं. त्यानंतर ही टर्म सेम आहे कॅन्सल झाली. त्यानंतर पहा किती राहिले इथे वाय स्क्वेअर ते पुढे घेऊ म्हणजे काय होईल वाय स्क्वेअर आणि इथे या ठिकाणी किती राहिले ए स्क्वेअर ई स्क्वेअर राहिला. ही टर्म इकडे घेऊ म्हणजे काय झालं मायनस ए स्क्वेअर. देअरफोर आता इलिप्समध्ये आपण उलटं केलं होतं पहा काय केलं होतं ही टर्म आपण इकडे घेतली होती म्हणजे ई स्क्वेअरला मायनस साईन आलं होतं. तसं आता हायपरबोलामध्ये काय करावं लागतं ही जी टर्म आहे ही इथेच ठेवून एक्स स्क्वेअर पुढे घ्यावा लागतो म्हणजे ई स्क्वेअर काय होतं पॉझिटिव्ह येतं. आणि देअरफोर आता एक्स स्क्वेअर कॉमन येईल ब्रॅकेटमध्ये येतं ई स्क्वेअर मायनस 1 मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर कॉमन येईल ब्रॅकेटमध्ये आलं ई स्क्वेअर मायनस 1. डिवायडिंग बोथ साईड्स दोन्ही साईडला डिवाइड केला आपण डिवायडिंग ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1 वी गेट. तर काय मिळेल स्टेप एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय किती आलं ए स्क्वेअर राहील. दोन्ही साईडला आपण ह्या टर्मने डिवाइड केलं तर ई स्क्वेअर मायनस 1 कॅन्सल झालं किती राहिले ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1 आणि इक्वल टू किती येईल 1. त्यानंतर सबट्युशन केलं पुट बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1 आणि देअरफोर इक्वेशन काय येतं मग एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर इक्वल टू 1 इज इक्वेशन ऑफ हायपरबोला इन स्टँडर्ड फॉर्म. मग स्टँडर्ड फॉर्ममध्ये आपल्याला हे इक्वेशन या ठिकाणी मिळालेलं आहे. तर पुढची स्टेप आपल्याला लिहायची आहे. तर आपल्याला काय मिळालं आता स्टँडर्ड इक्वेशन मिळालं म्हणजे कोणतं एक्स स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय बी स्क्वेअर इक्वल टू 1 हा आपल्याला हायपरबोला मिळाला स्टँडर्ड फॉर्ममध्ये. तर आता आपल्याला पुढची स्टेप आणखी पुढे काय लागतं आणखी इसेंट्रिसिटी लागते पहा. तर इसेंट्रिसिटी लिहू आपण इसेंट्रिसिटी. मग रिलेशन त्यासाठी आपण यूज केलेलं आहे इसेंट्रिसिटी ऑफ हायपरबोला. तर रिलेशन कोणतं वापरलं बी स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. तर याच्यावरून स्टेप येईल ए स्क्वेअर ई स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि देअरफोर बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मल्टिप्लाय ई स्क्वेअर दॅट इज ई स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय ए स्क्वेअर. देअरफोर ईची व्हॅल्यू किती मग स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डिवायडेड बाय ग्रेटर नंबर असतो तो
म्हणजेच जर स्टँडर्ड हायपरबोला असेल तर डिनॉमिनेटरला ए येतो. ही झाली इसेंट्रिसिटी. आता आपल्याला मिळवायचं आहे लॅटस रेक्टम. लॅटस रेक्टमचे एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम. लॅटस रेक्टम कशाला म्हणतात? ही जी डायग्राम आहे तर याच्यामध्ये लॅटस रेक्टम म्हणजे ही जर कर्व आपण एक्सटेंड केली, अशा पद्धतीने एक्सटेंड केली, तर ही जे आहे LS L' ही आहे लॅटस रेक्टम. लॅटस रेक्टम म्हणजे काय? फोकल कॉर्ड पासिंग थ्रू फोकस अँड परपेंडिक्युलर टू ॲक्सिस, याला म्हटलं जातं लॅटस रेक्टम. मग एलचे कॉर्डिनेट एचचे काय आहेत? A0 आहेत, कारण हा एक्स ॲक्सिसचा पॉईंट आहे. मग एक्स कॉर्डिनेट याचाही असेल आणि दुसरा माहिती नाही, त्याला आपण थोड्या वेळ के नाव देऊया. एल हॅविंग कॉर्डिनेट LS L' इज लॅटस रेक्टम. Therefore L having coordinate AEK lies on hyperbola x square upon a square minus y square upon b square equal to 1. and therefore मग x ची व्हॅल्यू a टाकली तर a square e square divided by a square मायनस y ची व्हॅल्यू k टाकली तर k square upon b square equal to 1. therefore a square या ठिकाणी कॅन्सल झाला, म्हणजेच k square divided by b square तर इक्वल टू काय येईल? ही टर्म आपण पुढे घेऊ म्हणजे मायनसचं प्लस झालं, 1 इकडे घेऊ म्हणजेच काय येईल? a square minus 1. and therefore k square equal to b square in bracket e square minus 1. पण रिलेशन आपण यूज केलं होतं, बट b square equal to a square in bracket e square minus 1. आणि मग इथे काय मिळतं? इथे आहे e स्क्वेअर मायनस 1, तर e स्क्वेअर मायनस 1ची व्हॅल्यू किती मिळेल? b स्क्वेअर डिवायडेड बाय a स्क्वेअर मिळेल. आणि देअरफोर इक्वल टू b स्क्वेअर मल्टिप्लाय b स्क्वेअर डिवायडेड बाय a स्क्वेअर. देअरफोर k इक्वल टू प्लस ऑर मायनस b स्क्वेअर डिवायडेड बाय a. देअरफोर एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम L in bracket AE b स्क्वेअर अपॉन a अँड L डॅश in bracket मायनस L डॅश in bracket येईच मिळेल. एक्स कॉर्डिनेट सेम आहे तर फक्त वाय कॉर्डिनेट बदलतो, मायनस बी स्क्वेअर अपॉन ए. आणि लेंथ ऑफ लॅटस रेक्टम इक्वल टू मग लेंथ ऑफ लॅटस रेक्टम किती येईल? 2b स्क्वेअर अपॉन ए येईल. म्हणजेच ही जी लेंथ आहे एल पासून एस पर्यंत ती किती येते? बी स्क्वेअर अपॉन ए. आणि एस पासून एल डॅशपर्यंत ती सुद्धा बी स्क्वेअर अपॉन ए. दोन्ही मिळून किती झाली? 2b स्क्वेअर अपॉन ए. तर हे मिळतं लेंथ ऑफ लॅटस रेक्टम. आणखी आपल्याला लिहायचं आहे पुढे लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. मग आता यामध्ये ट्रान्सवर्स ॲक्सिस म्हणजे जो हा जो आहे ॲक्सिस, एक्स ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस इज द ट्रान्सवर्स ॲक्सिस. आणि मग त्याची लेंथ जी आहे ही आहे ए डॅश इक्वल टू ए डॅश. देअरफोर इक्वल टू 2a. 2a इज द लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस. त्यानंतर लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस. कॉन्जुगेट ॲक्सिसची लेंथ ही आहे बी डॅश. देअरफोर इक्वल टू 2b. हे आहे कॉन्जुगेट ॲक्सिसची लेंथ आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पुढचा हायपरबोला. तर अदर हायपरबोला तो अशा फॉर्ममध्ये आहे, त्याला म्हटलं जातं कॉन्जुगेट हायपरबोला. कॉन्जुगेट हायपरबोला ऑफ एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 इज वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इक्वल टू 1. तर याच्या अगोदर आपण लेंथ ऑफ फोकाय पाहूया. लेंथ ऑफ फोकाय, दोन फोकसमध्ये डिस्टन्स ते किती मिळेल पहा. दोन फोकसमध्ये डिस्टन्स, तर फोकस काय होता? एस इन ब्रॅकेट ए0 आणि एस डॅशचा कॉर्डिनेट काय होता? मायनस ए0. मग ह्या दोन पॉईंटमध्ये डिस्टन्स किती? डिस्टन्स बिटवीन फोकाय दोन फोकसमध्ये डिस्टन्स ते किती येतं? 2 टाइम्स ए येतं. आणि डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्सेस, दोन डायरेक्ट्रिक्समध्ये डिस्टन्स किती मिळेल पहा. तर झेडचे कॉर्डिनेट होते ए अपॉन E0 आणि झेड डॅशचे काय होते? मायनस ए अपॉन E0. म्हणजेच ह्या दोन पॉईंटमध्ये डिस्टन्स किती येईल? 2 टाइम्स ए अपॉन ई येतं. 2 टाइम्स ए अपॉन ई. आणि पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये इक्वेशन लिहू आपण. इन पॅरामेट्रिक फॉर्म
इन पॅरामेट्रिक फॉर्म. पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये इक्वेशन पहा. पी इन ब्रॅकेट थीटा, पी इन ब्रॅकेट थीटा इक्वल टू पी इन ब्रॅकेट ए सेक थीटा बी टॅन थीटा, ए सेक थीटा बी टॅन थीटा हे आहेत पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये कोऑर्डिनेट आहेत पहा. इन पॅरामेट्रिक फॉर्म ए सेक थीटा बी टॅन थीटा. तर हे आहे पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये कोऑर्डिनेट. त्यानंतर आणखी आपल्याला काय पाहिजे आहे, पुढचं पाहिजे आहे अदर. तर हा कॉन्जुगेट हायपरबोला जो आहे तर याच्यामध्ये पहा इथे हा पॉईंट याला बी नाव देऊ आपण, हा लिहिला बी डॅश, म्हणजेच इथे आहे सेंटर, हा आहे एक्स ॲक्सिस आणि हा आहे वाय ॲक्सिस. मग ओ काय आहे सेंटर. ओ जर सेंटर असेल तर बी आणि बी डॅश काय आहेत व्हर्टायसेस आहेत. मग बीचे कोऑर्डिनेट काय असतील, बी असेल 0 बी कारण वाय ॲक्सिसचा पॉईंट आहे आणि बी डॅशचे कोऑर्डिनेट काय असतील 0 मायनस बी असेल. आणि मग इथे फोकस आहे पहा यस हॅविंग कोऑर्डिनेट. आता एक्स कोऑर्डिनेट 0, दुसरा बी आणि इथे असेल एस डॅश, तर याचे कोऑर्डिनेट असेल 0 मायनस बी. इथे फोकस आहे. त्यानंतर हा आपण पॉईंट काढला पी इज एनी पॉईंट ऑन हायपरबोला जॉईन एस पी, आणि इथे डायरेक्ट्रिक्स लाईन आपण ड्रॉ केल्या. तर ह्या दोन डायरेक्ट्रिक्स ड्रॉ करूयात आपण, ही एक आणि ही एक, अशा दोन डायरेक्ट्रिक्स. याला डी आणि डी डॅश नाव दिलं. तर परपेंडिक्युलर ड्रॉ केला हा पी एम, ड्रॉ परपेंडिक्युलर पी एम टू द डायरेक्ट्रिक्स डी. तर आत्ता जे इक्वेशन सॉल्व केलं त्याच पद्धतीने आपल्याला इक्वेशन मिळतं. तर डायरेक्ट्रिक्सचा आता फोकस मिळाला आपल्याला. फोकस काय मिळतो 0 बी ई आणि 0 मायनस बी ई. त्यानंतर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्स जे येतं ते येतं वाय इक्वल टू बी अपॉन ई, वाय इक्वल टू बी अपॉन ई. आणि डी डॅशचं इक्वेशन येतं वाय इक्वल टू मायनस बी अपॉन ई आर द इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस. त्यानंतर लॅटस रेक्टम जर पाहिलं तर फोकसमधून जाणारी जी कॉर्ड आहे म्हणजे अशा पद्धतीने यल एस यल डॅश. तर लॅटस रेक्टमचे एंड पॉईंट हे काय येतील पहा. पहिला जो डिपेंड आहे तो याच्यावर डिपेंड आहे आणि इथे काय येतं मग जो ग्रेटर आहे कॉन्जुगेट आहे तर इथे काय होईल बी मिळेल. तर याच्यात काय होतं पहिल्यामध्ये पहा, तर पहिला जो आपण हायपरबोला जो पाहिला तर त्याच्यामध्ये आपण जे रिलेशन पाहिलं लेंथ ऑफ लॅटस रेक्टम किंवा एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम. तर इथे डिनोमिनेटरला काय होतं ए होता, आता काय मिळेल बी. इथे काय येतं मग ए स्क्वेअर येतं आणि एल डॅशचे कोऑर्डिनेट मायनस ए स्क्वेअर अपॉन बी, इथे येईल बी. आणि लेंथ ऑफ लॅटस रेक्टम ती काय येते 2a स्क्वेअर डिवायडेड बाय बी, म्हणजेच कॉन्जुगेटमध्ये बी इथे डिनोमिनेटरला ठेवायचा असतो. त्यानंतर इसेंट्रिसिटी जर पाहिली तर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि डिनोमिनेटरला काय येईल मग बीच येईल. लक्षात ठेवायचं इथे कॉन्जुगेटमध्ये बी आणि इथेही बी आहे. त्यानंतर याची लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस पाहिलं तर लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस इक्वल टू काय येतं 2 बी येईल. आणि कॉन्जुगेट ॲक्सिस जर पाहिलं लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस ती काय मिळते 2a मिळते, फक्त उलटं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्यानंतर याच्यावरून आपण डिफरन्स पाहूया, टेबल तयार करू. तर स्टँडर्ड इक्वेशन हे जे आहे तर स्टँडर्ड इक्वेशन ऑफ हायपरबोला हा आहे कॉन्जुगेट हायपरबोला. मग एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर इक्वल टू 1 असेल तर सेंटर काय आहे ओरिजिनच आहे पहा. दोन्हीमध्ये पण ओरिजिन हा सेंटर आहे. आणि मग व्हर्टायसेस आहे त्याच्यामध्ये ए इन ब्रॅकेट A0 अँड बी इन ब्रॅकेट ए डॅश इन ब्रॅकेट मायनस A0. आणि आपण कॉन्जुगेट ॲक्सिससुद्धा लिहिलेला आहे म्हणून याच्यामध्ये लिहू 0 बी आणि बी डॅश हॅविंग कोऑर्डिनेट 0 मायनस बी. यामध्ये सुद्धा तेच आहे व्हर्टायसेस A0 ए डॅश इन ब्रॅकेट मायनस A0 आणि बी हॅविंग कोऑर्डिनेट 0 बी अँड बी डॅश हॅविंग कोऑर्डिनेट 0 मायनस बी आर व्हर्टायसेस ऑफ हायपरबोला. आता व्हर्टायसेस मिळाले. पुढे पाहूया मेजर ॲक्सिस म्हणजेच दॅट इज ट्रान्सवर्स ॲक्सिस त्याचा आहे एक्स ॲक्सिस आणि याच्यामध्ये असतो वाय ॲक्सिस. आणि मग
मायनर ॲक्सिस म्हणजे कॉन्जुगेट ॲक्सिस तो आहे याच्यामध्ये वाय ॲक्सिस आहे. तर सेकंडमध्ये कॉन्जुगेटमध्ये तो आहे एक्स ॲक्सिस. आणि नंतर लेंथ ऑफ ट्रान्सवर्स ॲक्सिस ते असते 2a, याच्यात असते 2b. लेंथ ऑफ कॉन्जुगेट ॲक्सिस पहिल्यामध्ये 2b, यात असते 2a. आणि रिलेशन बिटवीन ए बी अँड डी, तर रिलेशन होतं बी स्क्वेअर इक्वल टू काय होतं, ए स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. आणि सेकंडमध्ये होतं ए स्क्वेअर इक्वल टू बी स्क्वेअर इन ब्रॅकेट ई स्क्वेअर मायनस 1. हे रिलेशन आहे. त्यानंतर इसेंट्रिसिटी पाहिजे आहे, तर ई इक्वल टू होतं रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए. आणि सेकंडमध्ये कॉन्जुगेटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर डिवायडेड बाय बी. त्यानंतर फोकाय एचचे कोऑर्डिनेट एस हॅविंग कोऑर्डिनेट प्लस ऑर मायनस ए 0. आणि सेकंडमध्ये एस हॅविंग कोऑर्डिनेट 0 प्लस ऑर मायनस बी. त्यानंतर इक्वेशन ऑफ डायरेक्ट्रिक्सेस, तर दोन डायरेक्ट्रिक्स होत्या त्या काय होत्या, एक्स इक्वल टू ए अपॉन ई आणि एक्स इक्वल टू मायनस ए अपॉन ई. म्हणजेच काय मिळतं, प्लस ऑर मायनस ए अपॉन ई अशा दोन डायरेक्ट्रिक्स. आणि सेकंडमध्ये वाय इक्वल टू प्लस ऑर मायनस बी अपॉन ई अशा दोन डायरेक्ट्रिक्स. एंड पॉईंट्स ऑफ लॅटस रेक्टम, तर एलचे कोऑर्डिनेट होते ए ई, कशावर डिपेंड आहे, हा फोकसवर डिपेंड आहे ए ई. आणि इथे काय येतं बी स्क्वेअर अपॉन ए. आणि एल डॅशचे कोऑर्डिनेट ए ई मायनस बी स्क्वेअर अपॉन ए. तर लेंथ ऑफ लॅटस रेक्टम येते 2b स्क्वेअर डिवायडेड बाय ए. तर सेकंडमध्ये पहा एलचे कोऑर्डिनेट हा आहे बी, तर इथे काय मिळतं ए स्क्वेअर अपॉन बी. आणि एल डॅशचे कोऑर्डिनेट मायनस ए स्क्वेअर अपॉन बी बी ई. आणि लेंथ ऑफ लॅटस रेक्टम म्हणजेच 2a स्क्वेअर डिवायडेड बाय बी. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन फोकाय, दोन फोकसमध्ये डिस्टन्स पहिल्यामध्ये किती येतं 2a येतं आणि सेकंडमध्ये येतं 2be. आणि डिस्टन्स बिटवीन डायरेक्ट्रिक्सेस म्हणजेच दोन डायरेक्ट्रिक्समध्ये डिस्टन्स ते येतं 2a अपॉन ई, यात काय येईल 2b अपॉन येईल. अशा पद्धतीने हा हायपरबोला या ठिकाणी लिहिलेला आहे.